आम्ही गोवळी रानटी नहो जनातील धिटे शिदोरीचा करू काला एक वाटे तो एकाला खेळो आपापणासी आमची ती आम्हापासी शिदोरीचा करू काला एक वाटे तो एकाला म्हणे मिळाली नेणती तुका कानोबा भवती म्हणे मिळाली नेणती तुका कानोबा भवती शिदोरीचा करू काला एक वाटे तो एकाला पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा विस्तार पंचकृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये भजे व्रजे कमण्डलं अनंगरंगसागर नमामि कृष्ण नमामि आम्ही गोवळी रानटी नहो जनातील धिटे शिदोरीचा करू काला एक वाटे तो एकाला संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. गोपाळांना कोणीतरी परिचय विचारलेला असेल. मनुष्याला काही काम नसलं किंवा काही दोनच वेळेस परिचय विचारला जातो. काही आपलं काम असेल तर किंवा आपणाला काही काम नसेल तर म्हणून विचारला जातो. विचारलं की तुम्ही कोण आहात. गोपाळाने परिचय देत असताना आपल्या छातीवर हात ठेवून सांगितलं आम्ही ना गायी राखणारे शेतात गायीच्या मागे फिरणारे रानटी गोराकी आहोत. बर तुमच्यासारखे नाहीत न हो जनातील धिटी. समाज जसा धीट आहे समाज जसा व्यवहारामध्ये चतुर आहे समाज जसा कटकारस्थानामध्ये तरबेज आहे इतके आम्ही संसारामध्ये इतके आम्ही जगतामध्ये असे धीट नाहीत. आम्ही व्यवहारिक धीट नाहीत तुमच्यासारखे. आम्ही व्यवहारात भिडणारे आहोत. गायी राखणारे आहोत. गायी राखून काय करता. गायी राखता म्हणजे तुमचे वैशिष्ट्य काय. आमचं वैशिष्ट्य आहे शेतात जायचं का शिदोरी सोबत न्यायची सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्रित करायच्या त्या मिसळल्यानंतर मला एकमेकाला वाटायच्या. शिदोरीचा काला करायचा आणि मग वाटायचा. शिदोरीचा करू काला एक वाटी तो एकाला. काय आहे भोजन करण्याच्या अगोदर आणि भोजन झाल्यानंतरही भोजनाच्या अगोदर मनुष्याला भूक लागते. भोजन झाल्यानंतर मस्ती येते. जास्त भोजन करावं भरपूर खावं तर ताकद येते शरीरामध्ये. नाही खावं तर विकलांग होतो. शरीरामध्ये पुष्टी येण्याकरिता भोजन करावं आणि आलेली पुष्टी जिरवण्याकरिता ही भजन करावं. म्हणून भगवान गोपाळ सांगतात आम्ही काय करतो शिदोरीचा काला करून एकमेकाने खाल्ला ना मग आमच्या अंगात शक्ती येते. अंगात शक्ती आली की ती आलेली अंगात शक्ती श्रीकृष्णाची भक्ती करण्यामध्ये
खेळण्यामध्ये आम्ही शक्तीचा उपयोग करतो. खेळो आपापणाशी, आम्ही आमच्यात खेळतो. विषम परिस्थितीमध्ये आम्ही खेळायला घेत नाहीत. विषम मनस्थितीची आम्ही गोपाळ खेळायला घेत नाहीत. आमचीच आमच्याशी खेळत असतो. दुसऱ्याला आम्ही खेळायला घेत नाही, कारण त्याच्यातून आम्हाला उत्तुंग असा आनंद प्राप्त होतो. म्हणून आमची आमच्यापाशीच खेळतो. परमार्थिक क्षेत्रामध्ये परमात्म्याच्या अनुभवामध्ये आम्ही उंच शिखराला गेलो. जाणून आम्ही नेणतो. जाणून असे जे नेणते झाले, केवळ परमेश्वराला जाणून जाणतेत. काही लोक परमेश्वराला जाणून नेणतेत. जाणून जाणते झालेले अहंकार झाले, ते देवापासून दूर झाले आणि परमेश्वराचा बोध प्राप्त करून जाणून पुन्हा नेणते झाले. असे नेणते कानोबाच्या अवतीभोवती फिरतात. म्हणे मिळाली नेणती तुका कानोबा भोवती. कानोबाच्या भोवती सगळे गोपाळ फिरतात, कारण आम्ही परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहतून काला करतो. असा अभंगाचा सगळा अर्थ आहे. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करावे. सात दिवस पर्यंत आपण श्रीमद भागवत संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, हरिपाठ, श्रवण, महाप्रसाद सगळ्या प्रकाराने सेवा केली आहे. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात, चित्त स्थैर्याचं कीर्तन म्हणतात. नाहीच कळालं तर बक्षीस समारंभाचं आज कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय उत्सवाची परिसमाप्ती होत नाही आणि उत्सव केल्याशिवाय काला करता येत नाही. कोणी म्हणेल महाराज तुम्हालाही टाईम आहे आम्हालाही टाईम आहे, पुढच्या आठवड्यात एक काल्याचं कीर्तन करू. करता येत नाही. उत्सवाच्या अंती काल्याचं कीर्तन असतं. उत्सव केला तर काला करता येतो आणि काला केला तर उत्सवाची परिसमाप्ती होते. तशी होत नाही. म्हणून काल्यांच्या कीर्तनाने परिसमाप्ती आहे. मी तुकोबारायांच्या सेवेसाठी घेतलेला हा अभंग आहे. गोपाळांनी परिचय विचारला किंवा तिथल्या कोणी साधू संतांनी गोपाळांना परिचय विचारला असतात. परिचय दोनच कारणास्तव विचारला जातो. पहिली गोष्ट आहे की आपलं त्या व्यक्तीकडे काहीतरी काम असावं, त्यावेळेस मनुष्याने परिचय विचारला जातो. एक, किंवा आपणाला काही नसलं म्हणजे रिकाम टेकडा असले की या इकडं तुमचा सांगा परिचय. म्हणजे विचारणारी माणसं जी आहेत ते रिकाम टेकड्यातली नाहीत. गोपाळांना ज्यार्थी चर्चा करतात, ज्येष्ठ पुरुषाशी चर्चा करतात, सामान्य माणूस चर्चा करू शकत नाही. म्हणून तर परीक्षितीने श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंधामध्ये म्हटलं, विदुराने मैत्र्यांना प्रश्न विचारलेत. म्हणजे विचारलेले आहेत. मग विदुरजीने प्रश्न विचारलेत, त्या अर्थी प्रश्नात काहीतरी मर्म आहे. म्हणून आम्हाला विदुराने केलेली प्रश्न, मैत्र्यांनी सांगितलेलं उत्तर, या दोघांचा सविस्तर गुरुदेव विचार सांगा. शुकदेव म्हणते का नाही, विदुर काकाने ज्या अर्थी विचारले त्या उंच शिखराला प्राप्त झालेले, बोधाला प्राप्त झालेले श्री विदुर काका आणि मैत्रीय श्रेष्ठ महापुरुष त्यांच्या समवेत विदुर काकाने सामान्य प्रश्न केलेला नसेलच, श्रेष्ठ प्रश्न केलेला असेल. म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो. हा जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग आहे. गोपाळांना, गोकुळातील गोपाळांना कमी असा परिचय विचारला. तुम्ही परिचय द्या. परिचय विचारण्याने विचारावा, पण देणाऱ्याने परिचय आपला कसा द्यावा, त्याच्या कॅपॅसिटीनुसार, त्याच्या अधिकारानुसार, त्याच्या योग्यतेनुसार, त्याच्या संस्कारानुसार माणूस उत्तर देतो. ज्याला संस्कार चांगले असेल तर तसा उत्तर देतो, संस्कार चांगले नसेल तर तसा उत्तर देतो. परिचय देत असताना शहाण्या माणसाने, परमार्थिक क्षेत्रातल्या माणसाने परिचय देत असताना सत्सामान्य परिचय द्यावा. व्यतिरेकाकडून परिचय देऊन परिचय अन्वयाकडून द्यावा. जगाकडून काय परिचय द्यायचा, माणसाला व्यतिरेकाकडून परिचय द्यायची सवय आहे. हे बा, ही तिथून जमीन सुरुवात होते ती आमची इथपर्यंत आहे बरं का. 21 एकर बापाची 3 एकर होती.
त्याच्यात 2 विहिरी पडलेल्या आहेत, 5-25 माणसं कामाला आहेत, आणि त्याच्या कडेला जो बंगला बांधलाय ना 1.5 कोटीचा, ती मीच बांधलाय म्हणे. परिचय देत असताना कार्याकडून परिचय देतो. आणि इथं बिल्डिंग आहे, इथं शेजारीच बघा असं हे किचन रूम आहे, पण इकडं बघा, इकडं तर बघा हे बेडरूम आहे, बेडरूम. आणि इकडं चला, इकडं बघा, इकडं बघून तर घ्या. म्हणलं इकडं काय बघा, बघण्यासारखं आहे, संडास बाथरूम आहे, गेला नरकात. संडास बाथरूम बघायचे काय, बांधले असेल, ती काय दाखवायची वस्तू आहे? परिचय द्यायची सवय आहे, ती कार्याकडून माणसाला परिचय द्यायची सवय आहे. आणि कार्याकडून दिलेला परिचय तुच्छ असतो, अन्वयाकडून परिचय द्यावा. एक मी साधा दृष्टांत देतो, साधा दृष्टांत तुम्ही लक्षात घ्या. माझ्या हातात हे सोन्याचंच कडं आहे, माझ्या हातात सोन्याचीच अंगठी आहे, माझ्या हातामध्ये गळ्यामध्ये सोन्याची लॉकेट आहे. माझ्या गळ्यात काही नाही, दृष्टांत म्हणून बघा नसता मला पकडताल कुठं तुमच्या गळ्यातली आहे म्हणून. उगा मी दृष्टांतासाठी सांगलो माझ्या गळ्यात आहे तुळशीची माळ. बरं ही बी 400 रुपयाला झाली आता. यांना विचार, यांना 500 देते, मला 400 देते. ती मोठी शेठ आहेत ना म्हणून. हे माझ्याकडे अलंकार आहेत. आता काय काय आहे, माझ्या 5च्या 5 अंगठी आहेत, माझ्या हातामध्ये सोन्याचं लॉकेट आहे, माझ्या गळ्यात सोन्याचं लॉकेट आहे, हातात कड आहे. मी परिचय काय द्यायला पाहिजे? मी जर मला विचारलं तुमच्या हातात काय आहे, हे कडा आहे, कडाय कड, हातात बोटात काय अंगठे आहेत, मी परिचय द्यायला लागलो. गळ्यात काय लॉकेट आहे, असा दिलेला परिचय हे जे आहे ना, ही परिचय कार्याकडून दिलेला परिचय आहे. परिचय असा देणं श्रेष्ठ नाही. परिचय द्यावा, माझ्या हातात आहे ते सोनं आहे, माझ्या अंगठी गळ्या हातात आहे ते सोनं आहे, माझ्या बोटात आहे ते सोनं आहे, माझ्या गळ्यात आहे ते सोनं आहे. परिचय असा द्यावा. का? सोन्याकडून अलंकाराकडून परिचय दिलेला कार्याकडून परिचय आहे, आणि सोन्याकडून परिचय दिलेला अन्वयाकडून परिचय आहे. कार्याकडून दिलेला परिचय, कार्य नित्य नाही, कार्य अनित्य आहे. आज अंगठे तर मला वाटलं उद्याच्याला त्याचे लॉकेट बनवावं, लॉकेट बनवू शकतं, लॉकेटचं मी हातात घड्याळ बनवू शकतो, हातातल्या घड्याळाचा कट दोरा बनवू शकतो. कार्यामध्ये बदल होऊ शकतो. लॉकेट बनवा त्याचंच, नाहीतर अंगठी बनवा त्याचीच, नाही हातातील सोन्याचं घड्याळ बनवा, नाहीतर कटदोरा बनवा, काही बनवा, अलंकार नाही आहे ते सोनच आहे. मत्त परतर नान्यत किंचिदस्ती धनंजय, मैस किंचिदस्ती धनंजय. सोन्याचे मणी केले ते सोन्याची ओवी, सोन्याची सुती ओविले, तैसे सभायाभ्यंतरी. सोन्याचीच मणी, ऐका, मणी कशाचे? सोन्याचीच. मध्ये धागा कशाचा? सोन्याचा. आता आपल्याकडे जे माळा आहेत सोन्याचे आहेत, वरून मणी सोन्याचे, आतून कापसाचा धागा आहे, आतून कापसाचा धागा, वरून सोन्याचे मणी आहे. म्हणजे आत सोना नाही, वरून सोना आहे. जर समजा ज्ञानोबारांच्या दृष्टांतातून बघायला गेलं तर सोन्याचीच मणी आणि सोन्याचाच धागा. आता मला प्रामाणिक सांगा, वर काय आहे? सोन्याचीच मणी आहे. आत काय? बस आपण गारठोबार झाल्यास आत काय आहे? सोन्याचाच धागा आहे, वरूनही सोनं आहे आणि आतूनही सोनं आहे. हा जो परिचय आहे तो श्रेष्ठ आहे. कार्याकडून परिचय का देऊ नये? कारण कार्याच्या मध्ये घडामोडी होतात. कारणाकडून परिचय का द्यावा? अन्वयाकडून जीव किती राहता, इसलिए अन्वयाकडून परिचय द्यावा. जगद्गुरु तुकोबारांना विचारलं होतं, सतोचा महाराजाला पत्ता पित्ता ऍड्रेस द्या. महाराजांनी सांगितलं, काहीच मी नव्हे कोणी गावीचा, काहीच मी नव्हे कोणी गावी, काहीच मी नव्हे कोणी गावीचा, 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 काहीच मी नव्हे कोणी गावीचा. एकच ठाईचा ठाई एकच ठाईचा एकच ठाई
गाईचा मला गाव नाही आणि देहूचा म्हणतात ते तुम्ही म्हणता पण मला गाव नाही. काहीच मी कोणी गावीचा गाव तरी गाव सुद्धा नाही. काहीच मी नव्हे कोणी गावीचा एकच ठाईचा ठाई एक एकटाच आहे. तुम्हाला बायको आहे म्हणतात तू गोबरा म्हणे तुम्हाला माहित आहे पण मला नाही माहित मला बायको आहे नाही. मला पोर आहेत मला माहिती नाही एकटा आहे मी. काय नाव आहे तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आयते न केले न हो. आम्ही ब्रह्मदेवाचे बाप आहोत. कसं जबरदस्त बोलणं आहे. आम्ही सगळ्या जगाचा अधिष्ठान आहोत. नित्य सद शिद व्यापक कूटस्थ प्रत्येकात्मा संवित निर्विशेष सत्सामान्य असल्या कारणाने एकच ठाईचा ठाई एकच ठाईचा ठाई एक नाही जात कोठे एक फिरोनी नाही जात कोठे एक फिरोनी एकच आईचा ठाई एकच आईचा ठाई एक नाही जात नाही जात काही जमीन नव्हे कोणी गावीचा कोणी गावीचा 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 एकच ठाईचा एकच ठाईचा ठाई एकच ठाईचा एकच ठाईचा ठाई कोण्या गावचा नाही. गावातले लोक माझे नाहीत. माझी पत्नी मुलं नाहीत. मी एकटा माणूस आहे. बरं तुम्ही ब्रह्मचारी आहेत का म्हणे ब्रह्मचारी बी नाही. मग गृहस्थ आहेत का गृहस्थ आश्रमी बी नाही. मग कोण आहात म्हणे आम्ही परब्रह्म आहोत निर्विशेष सामान्य परब्रह्म आहोत. असा परिचय जगद्गुरु तुकोबरायांनी अनवयाकडून दिला. काही माणसं व्यवहारात परिचय करून देताना वाजवीपेक्षा जरा अधिक परिचय करून देतात. हुशारकीचा परिचय म्हणतात त्याला अहंकाराचा परिचय म्हणतात. अहंकाराचा साधं कमवलं नाही महाराज. आईला खायला मिळत नव्हतं. आई गर्भवती होती. मी आईच्या पोटात होतो. आईला जांभळं खाण्याची वासना झाली. सांगतोय परिचय जसा काय हा बघायच होता तिथं. आईला जांभळं खाण्याची वासना झाली. खावं खावं असं वाटू लागलं. बाप तर माझा देऊ शकला नाही. आज जात असाच पण जात असाच भाऊकी तशी आई तळमळू लागली. मी आईच्या उदरातून बाहेर पडलो. वारपाट्या झाडावर गेलो. एक टोपलं बरं जांभळं आणले आईपाशी दिले. आईला खाऊ घातलं. पुन्हा पोटात गेलो. पुन्हा बाहेर आलो. 50 एकर जमीन कमवली. काय वास्तवपेक्षा वाजवीपेक्षा अधिक चांगलं आहे. किती कष्ट मला महाराज सांगावे की जन्माला आल्यास तर मला परिश्रम आहेतच आहेत. पण जन्माला येण्याच्या अगोदरपासून मी जांभळा आणण्यापर्यंत कष्ट केले. हे काही पण सांगायचं असलं काही कोणी जांभळा आणायला जाईल गर्भाच्या पोटात. तुम्ही गेलता का कधी? काही बोलायचं. काय झालं म्हणजे मी गेलो हरणाला पकडायला गेलो. पळत पळत हरण आळ्यात शिरलं. हरण कुठं गेलं पत्ता नाही. आळ्यात वाघ बसला होता. वाघानं हे कुणी केलं बक्कून मानेवर बुक्की घातली की वाघ जाग्यावर आऊट केला. एवढं सामर्थ्य. तेव्हापासून माझं नाव म्हणला वाघमारे पडलं. म्हणलं वाघमारे. काही परिचय असा ह्याला खरा परिचय म्हणतात. वाजवीपेक्षा जास्त परिचय. विशेष परिचय कल्पित असतो. विशेष परिचय शून्य असतो. विशेष परिचय पदहीन असतो. विशेष परिचय जगाच्या डोळ्यात अहंकारी म्हणून बसतो. म्हणून विशेष परिचय द्यायचा नाही.
गुरु शिष्य चालले होते रस्त्याने. भलं रखरखत ऊन, आता वैशाख महिना उद्यापासून चालूच होतो. खालून पृथ्वी तापलेली, वरून सूर्यनारायण, अवतीभोवतीचा सगळा प्रदेश तापलेला. कुठं सावली सापडे नाही. 2-4 आंब्याची झाडं बघितली. ते राजाची मोठी बाग होती, भले मोठमोठे 2-3 एकर मध्ये बाग पसरली होती. गुरु शिष्य म्हणले छाया दिसते आंब्याची, आपण आंब्याखाली जाऊ. गुरु शिष्य आंबराईमध्ये शिरले. गुरु महाराज एका आंब्याच्या बुडाला टिकून श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गुरुजी भजन करतात. आणि शिष्य कुठं बसू शकतंय? शिष्य गुरुच्या सानिध्यात बसावं, पाठीमाग गाते त्याचे पुढे धरावे, द्रुपद भजन करावं. माकडाची सुधारित आवृत्ती. शिष्य बसला नाही गुरुपाशी, म्हटलं जरा फेर मारून येतो. गुरुला न विचारतात फेरा मारा गेला. ते राजाची बाग होती, चौपाळा मस्त सुंदर होता, पांढरा शुभ्र, त्याच्यावर जाऊन बसला. हा तेवढ्यात आंब्याचं रक्षण करणाऱ्याले म्हणले कुठं बसलास, तुला वाटतं का काही? कोण आहे म्हणे? कोण आहे मला विचारता का? हा का 100108 जे महंत आहेत ना, त्यांचा मी पट्ट शिष्य आहे म्हणे. सच्चिदानंद घन माझं नाव आहे. हा रे सच्चिदानंद घन. उतर का रे? नाही उतरणार. जवळ गेला, छातीला धरलं, फरफटत आणलं, 2 बुक्क्या मारल्या आणि रस्त्याला काढून दिलं. पुन्हा तोच बनकर फिरत आंब्याच्या कडाला टिकून बसलेल्या गुरु महाराजांच्या त्याच्या जवळ गेला. गुरु महाराज, ए महाराज कोण आहे तुम्ही? ते म्हणले काय नाही, पांडुरंगाचा साधा भक्त आहे, आम्ही यात्रेला चाललो, ऊन लागत होतो म्हणून बसलोय बाबा, तुझं म्हणणं असलं तर जातो. निघालो. नाही नाही म्हणे महाराज बसा. 5-6 आंब पाडायचे दिली, गुरुला पिकवून दिले. त्या महाराजांनी खाल्ले. 4 आंबे झोळीत केले. राहू द्या म्हणे महाराज, कुठं भूक लागली तर वाटलं मी खा. निघाले. गुरु शिष्याची भेट झाली. महाराज मला ठोकलं, तुम्हाला ठोकलं का? म्हणणे मला नाही. तुला का ठोकलं? काय म्हणलास तू? 1001 काय 108 पदवी असणारे महंत जे आहेत त्यांचा मी पट्टा 1 नंबरचा शिष्य सच्चिदानंद घन माझा शिष्य असं मी त्याला नाव सांगितलं. मन आणि तुम्ही गुरुदेव तुम्हाला मामाला नाही. मी म्हणलं एक पांडुरंगाचा साधा दास आहे, तू जा म्हणलं तरी जातो बाबा. मी सामान्य परिचय दिला बेटा तर मला 4 आंबे मिळाले, सत्कार मिळाला आणि झोडीत टाकून आणली. तू विशेष तुझा परिचय दिलास, महंतचा पट्ट शिक्षण सच्चिदानंद घन. खाल्लास कटोले. विशेष परिचय जो असतो तो कल्पित परिचय असतो, कल्पित. म्हणून लक्षात ठेवा महिलांनो, आपण कधी विशेष परिचय द्यायचा नाही. कधीच आपल्या नवऱ्यावर विशेष प्रीती सत्सामान्य प्रीती दाखवायची. बायकोनं विशेष नवऱ्यावर प्रीती दाखवली की डुप्लिकेट प्रेम समजून जायचं. ते बायको सारखं बोलायची तोंडावर तर परशुरामाचा परशुस तिच्या जिभेवर. नवऱ्याला काठीतच राहायची. काठीत म्हणजे नवऱ्यानं बोललेला शब्द छे, नवऱ्यानं शब्द म्हणा चूक, नवऱ्यानं म्हणा तुमचं बरोबर नाही, नवरा काय बोलला तुम्हाला कळत नाही, नवरा काय बोलला बसा वेडे, सारखी काठीत राहायची नवऱ्याला. नवरा वैतागून गेला पण सोडता येईना, काय करावं. एक दिवशी बायको सकाळी लवकर उठली. बायको तर बोलणारीच होती. नवऱ्याला आंघोळ घाला म्हणले, चला उठा तुम्हाला आंघोळ घालायची आहे. नवऱ्याला आंघोळ घातले, उठणं लावलं, 5 पक्वान्नाचं भोजन केलं. नवरा म्हणला आज उठण्यापासून आंघोळ घालण्यापासून पुरणपोळ्यापासून काय भानगड आहे? बायको म्हणली आज पोळा आहे की हो म्हणली. काही समजलं म्हणजे नवऱ्याला बैल समजलं. बैल विशेष सेवा केली, दुसऱ्यापासून शिवाय द्यायला तयार आहे. म्हणून विशेष परिचय कधीही द्यायचा नाही. अहंकारी परिचय कधी द्यायचा नाही. समाजाच्या दृष्टिकोनातून माणसं म्हणतात हे असलंच बोलते, द्या सोडून, एरंडाचं गुराळ आहे, गाळलं त्याला काय साखर निघायच्या काय. आज नाही महाराज, पहिल्यापासून ह्यांचं याच्याच नाही, आज ज्या पंजापासून असंच बोलतात. जास्त परिचय द्यायचा नाही. आणि भक्ती क्षेत्रातला परिचय ऐका, वेदांत शास्त्राच्या परिचयापेक्षा सुद्धा सत्सामान्य निर्विशेष परिचयापेक्षा सर्वात श्रेष्ठ परिचय देणं कोणतं माहित आहे? आम्ही हरीचे भूषावया लागी, आम्ही श्री हरीचे आहोत. हा सगळ्यात मोठा परिचय आहे. गोपाळांना परिचय विचारला, गोपाळांनी सामान्य परिचय दिला नाही, गोपाळाने विशेष परिचय दिला नाही. गोपाळाने परिचय जो दिला तो परिचय भक्ती क्षेत्रातला परिचय दिला. आम्ही श्रीकृष्णाला परमप्रिय असणाऱ्या आराध्य देवता ज्या गायी आहेत त्या गायीच्या
गायीची सेवा करणारे, रानात गायीच्या पाठीमागे फिरणारे आम्ही गुराखी आहोत. अभंगाच्या प्रथम आम्ही गोवळे रानटे, आम्ही गोवळे रानटे, आम्ही गोवळे रानटे, आम्ही गोवळे रानटे. नभोजना तेल नीटे, नभोजना तेल नीटे, शिदोरीचा करू गाला, शिदोरीचा करू गाला. नभोजना नीटे, नभोजना शिदोरीचा करू गाला, शिदोरीचा करू गाला. आम्ही गोवळी रानटी, नभोजनातील दिटे, नभोजनातील दिटे, नभोजनातील दिटे. आम्ही गोवळी रानटी, नभोजनातील दिटे, नभोजनातील दिटे. आम्ही रानटी रानटी माणसं आहोत. आम्ही गोवळी रानटे, आम्ही शेतात गायीच्या मागे फिरणारी रानटी माणसं आहोत. गायी राखणारे आहोत. गायी शहरामध्ये राखल्या जातात का? गायी शहरमध्ये राखल्या जातात का? गायी रानात राखल्या जातात? रानात राखल्या जातात का? पडकात राखल्या जातात? पडकामध्ये राखल्या जातात गायी. आम्ही असे पडकाने फिरणारे, शेतात फिरणारे गुराखी आहोत. रानटी हा शब्द रानटी आहे. रानटी गोवळी शब्द आहे, पण भगवंताच्या नामात तुल्य पवित्र शब्द आहे. रानटी पवित्र, गोवळी पवित्र शब्द आहे, पवित्र आहे. रानट्याला भगवंताने किंमत किती दिली ते मी तुम्हाला सांगतो. 2-3 उदाहरण सांगतो. पहिलं उदाहरण, भगवान गोपाल श्रीकृष्णाच्या गळ्यातील वैजयंती माळा. एक, भगवान श्रीकृष्णाच्या हातातील बासरी. कुठली ती? रानटीच आहे. बासरी, कृष्णाच्या हातातील बासरी. रामचंद्र प्रभू बरोबर लंकेत गेलेले वानर कुठले? राणीची पालेकरा रानटी. आणि गोपाल श्रीकृष्णाची सवंगडी रानटे आहेत. भगवंताला किती प्रिय आहेत. रानटी माणसं देवाला अतिशय प्रिय आहेत. रानातील लोक, गायी, ती सगळेच रानात राहणारे नाही, रानात राहून गायीची सेवा करणारे देवाला प्रिय आहेत. रानटी देवाला प्रिय आहेत. बघा ना, देवाच्या गळ्यातील माळा. राणीची रानवट माळा, भक्ते आणुनी बांधिली गळा. भागवत. राणीची रानवट माळा, भक्ते आणुनी बांधिली गळा. रमा सांडोनी पळाला, स्वये भुलला माळे ते. भागवत. स्वये भुल. बघा किती महत्व आहे. तुम्ही देवाची पूजा गुलाबाच्या पाण्याने केली असेल, गुलाबाच्या फुलाने केली असेल, मोगऱ्याच्या फुलं देवाला घातली असतील, जाई जुईची फुलं पण परमेश्वराला घातली असतील, गळ्यात माळा करून घातली असेल, सगळ्यात श्रेष्ठ माळा माहित आहे कोणती आहे? देवाला परम प्रिय असणारी, आणि देवाला विटली, देवाला सुकली तरी काढून टाकू वाटत नाही. भक्ते अर्पिली गळा. भक्ताने कुणीतरी गळ्यात अर्पिली म्हणून तो परमात्मा तिला काही सोडेना. सुकली तरी गळातून परमात्मा काढीना. मन माळ आहे, परमात्म्याला अतिशय प्रिय आहे. भगवान गोपाल श्रीकृष्णांना गोपाळ म्हणाले, कान्होबा, अरे आम्हाला तुझी पूजा करायची, पण पूजेसाठी सगळं गुलाबाची फुलं, जाईजुईची फुलं, मोगऱ्याची फुलं, आता एवढी फुलं कुठं आहेत? भगवान म्हणले, सोपं सांगतो, सांग बाबा. भगवान सांगतात,
सोपेवर आम्हा सांगी हो सोपेवर दावी भाविका गोपाळा सोपेवर मदावी भाविका गोपाळा सोपेवर दावी भाविका गोपाळा सोपेवर मदावी भाविका गोपाळा त्यांच्या गळा पाले माळा भाविकांच्या गळावारी माळा भाविकांच्या गळावारी माळा सोपेवर मदावी भाविका गोपाळा सोपेवर मदावी भाविका गोपाळा मदावी भाविका गोपाळा सोपेवर मदावी भाविका गोपाळा हे त्यांच्या गळापाले माळा भाविकांच्या गळावारी माळा भाविकांच्या गळावारी माळा सोपं सांगतो जाऊ द्या जाई जुईचे आणि गुलाबाचे आणि मोगऱ्याची फुलं जरा बाजूला सारा नाही मिळेल सगळीकडे उपलब्ध असेल असं नाही इथल्या भागात उपलब्ध आहे त्या भागात परिसरात आहेत तिकडे बीडकडे खाली जर यवतमाळ वगैरे तिकडे खाली गेला तर कुठं आहे पाणी प्यायची मुश्किल आहे कुठली आणणार गुलाबाची फुलं कुठलं आणणार नाही मग कसं करायचं त्यांनी वाहे त्यांच्या गळा पाले माळा परमात्म्याने सोपं सांगितलं शेतात जायचं आणि 5 वेगवेगळ्या झाडाची पानं आणायची एक पोत भर आंब्याची पानं पेरूची पानं पिंपळाची पानं पिंपरीची पानं वटवृक्षाची पानं असे 5 झाडाची पानं पोतभर आणायची आणि त्याला फुलाचा आकार द्यायचा आणि एका धाग्यात ओवायचं आणि पांडुरंगाच्या गळ्यात घालायचं पंढरीरायाला जास्त आवडते स्वतः लक्ष्मीच म्हणते लक्ष्मी जवळ गेली पांडुरंगाच्या आणि गोपाळा लक्ष्मी जवळ गेली श्रीकृष्णाच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या गळात पाले माळ बघितल्या त्यावेळेस लक्ष्मी म्हणाली राणीची रानवट माळा भक्ते आणुनी बांधिली गळा राणीची रानवट माळ कुणी कुठली बोलण्यामध्ये उग्रटपणा बोलण्यामध्ये ईर्ष्येचा भाव आहे रानटी कुणी कुठली अग तुला काय कृष्णाच्या गळ्यामध्ये घालता येत होतं काय कृष्णाच्या गळ्यात जात होतीस तू देवाच्या सान्निध्यात काय जात होती भक्ती आणून बांधिली गळा कुण्या तरी भक्तांनी आणलीन घातली तुला काय ठाराय ग तिथं आणि ते आमचं येड म्हणजे मालक रमा सांडोनी फुलला आता माझ्यासारखी बायको देखणी माझ्यासारखी एवढी सुंदर सोडून आणि दुसरीकडे भुलला रमा सांडोनी पळाला म्हणे स्वये भुलला वनमाळे ते स्वतः वनमाळेला पांडुरंग भुलला ईर्ष्येने बोलू लागले मी कुळात माझ्या क्षीरसागरीची हे रानवट राणीची मी कुळात माझ्या हे वनमाळे तुला कोणतं कोळ तुला कोणतं जात तुला बाप काय का मी कुळात माझ्या क्षीरसागरीची क्षीरसागर समुद्र मंथन केलं त्यावेळेस मी क्षीरसागरातून निघाली माझं माहेर माझं खानदान माझा बाप कुलवान आहे मला कुळ आहे सांग तुला कोणतं कुळ आहे राणीची रानवट माळ तू राणीची रानवट आहे ती म्हणली राणीची भक्ते वाहती देवाच्या गळा माहित आहे तुला देवाने खांद्यावर आश्रय दिला नसता पण भक्ताने कोणीतरी आणून बांधले ना उन्माळा म्हणाली बाई मी साधी आहे मला कुळाचा पत्ता नाही मला जातीचा पत्ता नाही मला मायबापाचा पत्ता नाही सगळ्या जगाचा पत्ता कटतो त्या दिवशी श्रीहरीच्या छातीवर राहायला मिळतं जगाचा पत्ता ज्या ज्या दिवशी जिवंत आहे त्या दिवशीपासून देवापासून माणूस हजारो किलोमीटर दूर आहे तुला तुझ्या कुळाचा मायबापाचा पत्ता आहे मग तुला अहंकार आहे देव तुझ्यापासून दूर आहे अगं मला 24 तास गड्यामध्ये का वागवतो मी माझा सगळा पत्ता कट करून श्रीहरीला शरण आलेली आहे म्हणून तर भक्त आणि तो म्हणतीस रानवट आहे रानवट जरूर आहे वरून दिसायला मी रूप आहे दिसायला तुझे इतके दिखणे नाही कुळाचार माझा तेवढा चांगला नसेल पण वैयक्तिक मी सदाचार संपन्न आहे माझा आचार चांगला आहे भक्तांनी मला इथपर्यंत आणून स्फूर्त केली आहे स्वये रमा सांडोनी पळाला तुझ्यापासून चिंगाट देव पळाला आणि स्वये भुलला वनमाळे मला बोलला का नाही रानवट माळा आहे रानवट माळा तीच वान माळा म्हणाली मी रानवट आहे पण मला
माझा देवाने स्वीकार केला. अजून काय पाहिजे? रानाची रानवट असणारी वनमाळा परमेश्वर तिचा ऐका स्वीकार करतो. रानवटाचा किती स्वीकार आहे. भगवान श्रीकृष्णाच्या हातात बासरी आहे. गोपी गेल्या कृष्णाकडे. प्रथमतः बासरी दिसली. बासरीला बोलू लागले, ही बासरी सवत आहे ग म्हणे. आपल्या अगोदर येऊन श्रीकृष्णाच्या हातावर बसली, त्याचं आदरामृत सेवन करते, त्याच्याकडून चरण संवाहन करून घेते, त्याच्याकडून विंजन वारा घालून घेते, त्याच्याकडून आदरामृताचं जेवण करते, पलंग त्याच्या हाताचा घेऊन आराम करते. बली आईटीत बसलीस बाई श्रीकृष्णाच्या हातावर. गोपी बासरीला म्हणाल्या. एक म्हणले जाऊ दे, बसू दे, कान्होबाच्या हातावर बसू दे, आदरामृत मिळू दे. एखादी बास म्हणजे वेळूचा एवढा तुकडा, त्याला डोळा असेल आणि पाण्यात आणि चिखलात जर पडला तर चिखलात पडल्यानंतर काही दिवसांनी आपोआपच त्या वेळूला कोंब फुटतो का नाही? शेतकरी आहात तुम्ही, कोंब फुटतो. चिखलाचा संबंध आला त्या वेळूला की कोंब फुटतो, म्हणून त्याचा विकास होतो. एक म्हणाली, ही कृष्णाच्या सानिध्यात आहे, सतत आधरामृत हिला प्यायला मिळतं, अजून हिला कोंब फुटला नाही, अजून हिला काही व्यवस्थितपणा फल मिळाला नाही, वांज ते वांज राहिले ग. ते म्हणले, काय म्हणलीस? मला का भीती आहे का म्हणे? कृष्णाच्या सानिध्यात एवढ्या वेळेस राहिलीस, तुला कोंब तर फुटला का? बासरी म्हणली, हे बघ, मी कृष्णाच्या सानिध्यात आले, आदरामृत मला मिळालं, मला त्याचा ओलावा मिळाला. मला जर आदरामृत, माझ्या जर वेळूला कोंब फुटला असता, त्या कोंबाचं नाव आहे अहंकार. ज्याला अहंकाराचं कोंब फुटतो परमात्मा त्याला टाकून देतो. अगं मला अहंकाराचा कोंब फुटला नाही म्हणून तर कान्होबाच्या मी हातात आहे. बंसी तू, गवळणी म्हणाल्या, कौन गुमान भरी. कशाचा अहंकार झाला का तुला? बंसी तू कौन गुमान भरी, बंसी तू कौन गुमान भरी, बंसी तू कौन गुमान भरी, बंसी तू कौन गुमान शांत पात की तू बन की लकडी. तुझी जात पात मला माहित आहे. गोपी म्हणतात, हे बासरी, शांत पात की तू बन की लकडी. बोलून चालून रानातल्या वेळूचा इतभर तुकडा ही तुझी जात. बंसी तू, हे बंसी, मग तुला ब्राग्राम खूपच पाठी मागलं नाही ना, तुला माहेर नाही ना, पाठी मागला आधार नाही. बासरी ना, तुला कोंब फुटला नाही. कशाचा अहंकार व्हावा का तुला? बंसी तू कौन गुमान. तुला कशाचा अहंकार झालाय? कशाचा अहंकार व्हायचं काय कारण आहे? अहंकाराला काही असावं, त्याला पकडून अहंकार. अहंकाराला जवळ काही नाही, ना भाऊ नाही, ना बाप नाही, ना माय नाही, ना माय बापाकडे गडगंची श्रीमंती नाही, ना तुझं स्वतःचं कर्तव्य नाही, ना कर्तव्यकारी नाही. श्रीकृष्णाच्या सानिध्यात असून हे बंसी तरी तुला भक्ती अजून काही अंकुर फुटला नाही. कशाचा अहंकार आहे? जात पात की तू बन की लकडी, जात पात की तू बन की लकडी, बंसी तू कौन गुमान, बंसी तू कौन गुमान, कौन गुमान, बंसी तू कौन गुमान. बंसीनं स्पष्ट सांगितलं, मला जात कुळ नाही, जात कुळ होतं पण मी विसरून गेले, याती कुळ माझे गेले हरपोनी. श्रीरंगा वाचोनी आणून उत्तुंग आनंद, महान आनंद ज्याला भोगायचा आहे त्यानं अल्प आनंदाला पाणी सोडेल त्यालाच भोगायला मिळतो. सांसारिक नारकी किड्याला आनंद नाही भोगता येत.
माझा पती, माझी मुलं, माझी सून, माझं शेत, माझी बाडी, माझं घर, माझा दार, माझा प्रपंच, माझं मूल, माझे नातू, याच्यातून आनंद मिळेल, तोकडा आनंद मिळेल. गगना एवढा आनंद मिळायचा असेल तर त्याने याला सगळ्याला विसरलं पाहिजे. विसरले, आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमी व पांडुरंग. बासरी म्हणली सगळ्याला विसरले म्हणून तर मला आनंद भेटतो. बासरी म्हणाली मी जरूर रानटीये, श्रीकृष्णाने माझा स्वीकार केलेला आहे. वनमाळा म्हणाली मी जरूर वनातली रानटीये, श्रीकृष्णाने स्वीकार केलेला आहे. गोपाळ म्हणाले जरूर आम्ही शेतातले रानटे, श्रीकृष्णाने स्वीकार केलेले. श्रीकृष्ण कृपा प्राप्त, श्रीकृष्ण कृपा अंकित आम्ही आहोत. आम्ही रानटी गोवळे, परमेश्वराला आवडणारी आहोत. रानटी गोवळी, गोवळतात. मनुष्याने प्रथमतः गायी वळाव्यात. चला वळू गाई, पैसू जेवू एके ठाई, बहु केली वनावना, बहु केली वनावना. चला वळू गाई, बैसो जेवू एके ठाई, बहु केली वनावना, बहु केली वनावना. हे चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई, बहु केली वनावना, पायी पिटी झाला सी. चला वळू गाई, बैसो एके ठाई, बहु केली वनावना, पायी पिटी झाला पहिलं मनुष्याने नरदेहात यायचं आल्यानंतर त्या मनुष्याला वळावं लागतं, त्या माणसाला जिंकावं लागतं. बरेच गोष्टी जाळाव्या लागतात, बऱ्याच गोष्टी जिंकाव्या लागतात. क्रमाक्रमाने जिंकावं लागतात, क्रमाक्रमाने हस्तगत करावं लागतात. मनुष्याच्या समोर दोन भयंकर अडचणी आहेत. परमात्म स्वरूपाकडे जाण्याकरिता, आनंद घेण्याकरिता, आत्मस्वरूपाचा उपभोग भोगण्याकरिता भगवान श्रीकृष्ण सांगतात अर्जुना दोन गोष्टीचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. पण फक्त एवढाच फरक आहे, अगोदर कोणता आणि नंतर कोणता, फरक एवढाच आहे. तस्मात् इंद्रियाण्यादो नियम्य भरतर्षभ, पापमानं प्रजिहेनं ज्ञान विज्ञान नाशनम. दोन गोष्टी आहेत. एक आहे इंद्रिये आणि दुसरा आहे काम. जही प्रजही म्हणणे, जही शब्दाचा अर्थ जिंकणं होतो आणि प्रजही शब्दाचा अर्थ पेटवणं होतो. भगवान म्हणले अर्जुना दोन गोष्टी तुझ्या समोर आहेत, या दोन गोष्टी, या दोन क्षेत्र, या दोन गोष्टी जिंकूनच तुला तुझं साध्य प्राप्त करता येईल. ऐका पहिली कोणती आहे ती, इंद्रिय एक आहे आणि काम एक आहे. इंद्रिय आणि काम हे दोन डांबरट आत्मकल्याणापासून पदच्युत करणारे, आनंद न भोगू देणारे, हे दोन गोष्टी, आत्म्याचा आनंद न भोगू देणारे. मग या दोघाला आता जिंकायचंच आहे, पण पहिलं कोणाला आणि नंतर कोणाला. भगवान श्रीकृष्ण तस्मात् इंद्रियाण्यादो, इंद्रियाणी आदो, म्हणून इंद्रियाणी सगळेच इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, यांना पहिलं आदो. काम थोडा बाजूला राहू दे, थोडा बाजूला राहू दे, त्याला जिंकायचंय, पण क्रम ह्याला प्राथमिकता कशाला द्यायची ते कळलं पाहिजे माणसाला. प्राथमिकता तस्मात् इंद्रिया. एका पोरांना गुरुजींनी सरळ विचारलं, तुला मी 4 टप्पे सांगतो, क्रमाने कोणते कमवशील? हा लक्षात ठेव. 1 अभ्यास करशील अगोदर, कारण नोकरी करशील अगोदर. 2, 3 बंगला बांधशील अगोदर का लग्न करशील अगोदर? 4 पैकी सांग. अभ्यास, नोकरी, घर आणि बायको 4 टप्प्याने मिळवायचे असतात. कोणतं मिळवशील? पोरग बिलिंदर होतं जरा, पोरग म्हणला पहिलं लग्न करीन, पहिला क्रमांकाने. पोरग म्हणला मला सगळ्या दुनियात जर राग कोणाचा येत असेल त्या पोरानं स्पष्ट सांगितलं, मला जो राग येत असेल तर पहिला
ज्यांनी बाल विवाह बंद केले, राजाराम मोहन रायचा मला जास्त राग येतो का, त्यानं जर ही प्रथा बंद केली नसती तर आम्ही जोडीनं बालवाडीत शाळेला गेला असतो, नवरा बायको जोडीने आम्ही 5वी 6वी 7वी 8वी आम्ही असं जोडीनं मिळून शाळेत गेला असतो. विनोदाचा भाग सोडून द्या, प्रथम अभ्यास करायचा असतो. क्रम 4 गोष्टी तर जीवनात करायच्याच आहेत. अभ्यास करायचा आहे, नोकरी करायची आहे, घर बांधायचं आहे, पैसा लग्न करायचंय, सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. पण क्रमाने कोणती करावी रे? 4 गोष्टीपैकी पहिला अभ्यास करावा, नंतर नोकरी करावी, त्याच्या पैशावर घर बांधावं, आणि मिळाली तर बायको, तर नोकरदाराला बायको मिळत नाही, मिळाली तर बायको करावी, पहिलीच बायको करावी. अहो जिंकायचंच आहे, आणि 2 आपल्या समोर डोंगरच आहे, 2 गोष्टी आपल्या समोर आहे, पण अगोदर कोणती? तस्मात मिंद्रियाण्यहादो, माऊलीने तेच क्रम ठेवलाय. याचा पहिला कुरुठा इंद्रिय, येतून कर्माती प्रवृत्ती विये, येतून कर्माती प्रवृत्ती विये. काय पुढं राम महाराज? येथून कर्माती म्हणून मोकलून निघाले ते सर्व थैव. याचा पहिला कुरुठा इंद्रिय. पतन, कुरुठा म्हणजे राहण्याचं घर, पतनाचं घर कोणतं आहे? पतनाचं घर इंद्रिय आहेत. पतनाचं घर इंद्रिय. दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या द्वारे, दृष्टीमुखे मरण इंद्रियांच्या लावण्य ते खरे दुःख मूळ, दृष्टीमुखे मरण, दृष्टीमुखे खरे दुःख मूळ, पहिल्या गोष्टी इंद्रिय जिंकावे. मग ठेवा इंद्रिय 2 जिंकायचेत ना आपणाला. कोणते कोणते पोरांनो लक्षात आले? एक आहे काम आणि दुसरं आहे इंद्रिय. दोन्ही शत्रूच आहेत, दोघंही जिंकायचेच आहेत. मग पहिलं कोणतं जिंकायचंय? ओळायचंय. आम्ही रानटी गोवडी, ही गोवडी पहिलं काय करतात? गोवडी म्हणजे इंद्रियवळी, आणि इंद्रियच प्रथम सांगतात इंद्रियाण्याधो. पहिले इंद्रियच वळवायचे, दुसरं वळवायचं नाही, नंतर बघू. घरातल्या सगळ्या लई इंद्रिय वळवायचं अवघड. बिलिंदर इंद्रिय अवघड सोपं आहे. एकदा गांधीर्डी सवय लागली म्हणजे किती वळवा, किती बोला, किती फजिती करा. बायको म्हणली सोडा, मुलं म्हणली सोडा दारू, सासरा म्हणला सोडा. सासराने मेवण्याने येऊन समजून सांगावं, इतकं हलकट वागाव का माणसानं? एवढं तरी माणसाने हलकट वागवले. वैतागून गेला. ऑफिस मोठं, पगार पाणी 1-1.5 लाख रुपये. त्या ऑफिसमध्ये काम करणारे 12-12 हजारावरले नोकरांनी घरं बांधली. त्यांच्याकडे गाड्या आहेत. साहेब ऑफिसला चालत जायचा, तेवढी वॉकिंग पण होत्या, शरीराला आरामी होतो. 2-2.5 किलोमीटर घरात आणि ऑफिसमध्ये अंतर रोज चालत यायचं साहेबांनी, रोज नियमाने. या दिवशी रोज चालत आल्यानंतर एक दिवशी ऑफिसमधली ती झाडून काढणारी वर्कर म्हणली की साहेब 10,000 माझं सगळं वागतं, 1.5 लाख पगार आहे, हाव चालले, अजून काय भानगड काय? सोडून द्या ना म्हणे, तुम्हाला जर अवघड वाटत असेल द्या सोडून. ह्याच्या डोक्यात खटका बसला. नोकरीन सुद्धा आपली म्हणते सोडून द्या, आणि काय हरकत आहे ना सोडून द्यायला? बालादपि सुभाषितानाम नका जाऊ पात्रावरी कवटी सार नारळी. कशाला वरच्यावर जायचंय? बरं बाई मी सोडून देतो बरं का, तुझं ऐकतो. मुलं बी तशीच म्हटली, सासरा आलता त्यांनी तेच म्हटले, बायको तीच रोज ओरडते, आणि माझ्या बी शरीराची हानी व्हायला लागली आहे, पैसाही रोज चाललाय, सगळ्यात माझी अब्रू चालली, म्हणून मी आता त्याचा विचार करतो. ऑफिस बंद झालं. मारुतरायाकडे गेला. जवळ मंदिर होतं ऑफिसच्या शेजारी. मंदिराला मारुतीला गेले. मारुतराया सगळं सुटलं, निर्मळ झालं बघ. मारुतराय म्हणले बरं झालं, म्हणा छान झालं.
निघाला, सुटली म्हणला, सुटली, रस्त्याने निघालाय. सगळे इंद्रिय ताब्यात आहेत. कुणाला बोलायचं नाही, कुणाकडे बघायचं नाही, कोणी हाकमारली तर जायचं नाही, ऐकायची नाही, कुणाला प्रत्युत्तर द्यायचं नाही. सगळे इंद्रिय ताब्यात ठेवले. आपली नोकरी, आपला ऑफिस, आपलं घर एवढ्यातच चालायचं असं पक्क ठरलेलं आहे. रस्त्याने निघाला. वाटावरचे रोजचे माणसं, रोजचे लोक असतात भेटीची, की साहेब राम 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 म्हणला. पुढे निघाला. न्हाव्याचं दुकान होतं. न्हाव्याचं दुकान. न्हावी म्हणला, ओ साहेब दाढी नाही. म्हणले आज नाही, उद्या बघू. पुढे गेला. माडीन रोजूची, साहेब कोथिंबीरची जोडी न्यायची नाही का? आता ती उद्या बघू मावशी, आज नाही. पुढं निघाला. पिठाची गिरणी होती. पिठाच्या गिरणीवारीची ओळख होती. त्याच्यासमोर थांबायचा, गप्पा. साहेब थांबा. नाही म्हणले, आज थांबायचं नाही म्हणला. बघायचं नाही, थांबायचं नाही, बोलायचं नाही. आलेल्या रस्त्याने सरळ निघून जायचं. निघाला. चालायला लागला. ताड ताड ताड. ओढा लागला. ओढा लागला की वर लगेच चिंचचं झाड लागलं. आणि नेमकं चिंचच्या झाडाच्या थोडं एक 5-10 फूट अंतरावर ते दुकान होतं. मनातच कस तरी व्हायला लागला. तर रोज प्यायचं, पुढं जायचं, पिऊन ऑफिसमध्ये यायचं. पण मनात ठरलं, नाही प्यायचं. छे नाही. ठरलं म्हणजे ठरलं. पेन तर सोडूनच द्या, बघायचं सुद्धा नाही. स्वतःचं नाव गणपतराव होतं. ताड 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 निघाले. बघायचं नाही. आलं म्हणलं, आलं. आता कस तरी व्हायला लागला ना. ज्याची त्याची वरमत आला म्हणला. ओ हो म्हणला. सर निघून गेला. 25 फूट. गणपतराव स्वतःला बरं का, शब्बास. 25 वर्ष झालं रस्त्याने गेलात, आलात, पिल्याशिवाय पुढं सरकला नाहीत, न पिताच पुढं सरकलात. खुशीचा माहोल आहे गणपतराव. चला फिरा माघारी, आज खुशीत पाचतो. माघारी पिऊन आले. इंद्रिय वळवणं अवघड सोपं आहे कोणाचे नाही. आदो म्हणून ज्ञानोबा याचा पहिला कुरुठा इंद्रिय. अगोदर याला जिंकावं, पण जिंकणं अतिशय कठीण आहे. एका इंद्रियांचे न घडे दमन. एका इंद्रियाचे नगडे दमन. एका इंद्रियांचे न घडे दमन. एका इंद्रियाचे नगडे दमन. अवघेची नेमून कैसा राहो. अवघेची नेमून कैसा राहो. अवघेची नेमून कैसा राहो. एका इंद्रियांचे न घडे दमन. एका इंद्रियाचे नगडे दमन. एका इंद्रियांचे न घडे दमन. एका इंद्रियाचे नगडे दमन. अवघेची नेमून कैसा राहो. अवघेची नेमून कैसा राहो. एका इंद्रियांचे न घडे दमन. अवघेची नेमून कैसा राहो. एकावरण होत नाही तर सगळे कसे आवरावेत. जे आवरलं जात नाही, जे आवरायला पाहिजे, पहिला क्रमांक इंद्रियाला दिला पाहिजे. म्हणून तुम्हाला ह्या सगळ्या वस्तीला श्रवण करायला आलेल्या भगवत भक्तांना सोडून बाकीचे जे भगवत भक्त नाही, श्रवण करायला आलेले, कृपया माय बाप श्रावक श्रोत्यावर विनंती आहे, लागलेले इंद्रियांना जे विषय आहेत ना सोडून द्या. काही असेल, प्यायचं खायचं, कोणाला तंबाखूचं व्यसन असेल, कोणाला बिडीचं व्यसन असेल, कोणाला दारूचं व्यसन असेल, कृपया सोडून द्यावं. ही पहिलं जिंकावं. माऊली आपण अपया जै इंद्रिय येती आया अनिक काय धनंजया सार्थक असे. आपण तुमच्याकडे शब्द आहे का सार्थक झालं? माऊली ज्ञानेश्वरीतला शब्द आहे. सार्थक कशाला म्हणता तुम्ही? लॉटरी लागली सार्थक नव्हे, कांद्याला भरपूर भाव मिळाला सार्थक नव्हे, घर बांधलं सार्थक नाही, गाडी घेतली सार्थक नाही. आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ज्या दिवशी येईल धनंजया, त्याच्यासारखी कमाई कोणती नाही आणि त्याच्यासारखं जीवनात सार्थक काही नाही. त्याच्यासारखं माऊलीच म्हणतात, तो माझ्या मनाचं नाही म्हणजे. अनेक काय धनंजया सार्थक असे. नारजना अजून काय सार्थक आहे? बिल्डिंग बांधलेली आहे, इंद्रिय जिंकलेली नाहीत, भारी 50 लाखाची गाडी आहे, पण मग व्यसन करतो. सगळं जरी केलं असतं, गाडी जरी मिळाली असेल, ज्ञानोबारायांच्या दृष्टीने सार्थक नाही, तो निरर्थक संसार आहे त्याचा. मग सार्थक कधी? आपलेच इंद्रिय आपल्या ताब्यात येतील, आपला डोळा आपल्या ताब्यात येईल, आपली जीव आपल्या ताब्यात येईल, आपलं पोट आपल्या ताब्यात येईल, आपली पीठ आपल्या ताब्यात येईल, आपले हात आपल्या ताब्यात येतील.
अर्जुना त्याच्यासारखं सार्थक नाही बेटा. हा एक नंबरचं सार्थक आहे. मोठी कमाई आहे. घर बांधा न बांधा, गाडी घ्या न घ्या, शरीर आरोग्य नीट राहू द्या न राहू द्या, मनुष्य नरदेहात आल्यास प्रथम काय करावं? तस्मात् इंद्रियाण्यादो, इंद्रियाचा संयम करावा. आणि भगवान गोपाळ सांगतात, आमचा परिचय विचारता, आम्ही संयम करणारे गोवळी आहोत. गोवळी, गोवळ्याचा किती महिमा आहे गोवळ्याचा. आपत्काली गोरक्षण करीतो मज पर्यंता पूर्ण, त्या सवे मी गोचारण सवे सारीत फिरत असो. त्या सवे भगवान भागवतामध्ये स्पष्ट वेळ येतात, ध्यान देऊ नाही का? आपत्काली गोरक्षण शब्द ऐका येते का माझा तुमच्या कानावर? हो म्हणा, गर नाही म्हणा. ऐका येतो? स्पष्ट येतो का कोंगाट येतो? स्पष्ट येतो. स्पष्ट आल्याला कळतो का? बोला, कळतो. पटत का? पटत, बोला, पटत का नाही? इथं तर कचता ना, इथे तरी कच पटाण्या पटत, पटत म्हणा तरी पटत. वचने किम दरिद्रता, तोंडाने कशाला दारिद्र्य आणून घेता? बोला, पटत, पटत, ठीक आहे. मग भगवान सांगतात त्या पद्धतीने थोडं तरी चारायचे. 4 जर्शी गायी ठेवा, पण एक तर देशी गाय असू द्या दारामध्ये. आपत्काली गोरक्षण, संकट कालामध्ये गवताची काडी उगवत नाही असा भयंकर विचित्र प्रसंग आहे. त्या प्रसंगामध्ये गाईला चारा टाकतो, त्या प्रसंगामध्ये गाईला पाणी पाजवतो, त्या प्रसंगामध्ये गाईचं संगोपन करतो, कुठून कडवळ आणतो, मका आणतो, गाय गुबगुबीत ठेवतो. आपत्कालामध्ये संकटात गाईचं रक्षण करतो. उद्धवा मज पर्यंता पूर्ण, मला अर्धा नाही पूर्ण भक्त तू आवडतो. देवाला पूर्ण भजन करणारा आवडतो, नामस्मरण करणारा देवाला आवडतो, पंढरीची वारी करणारा देवाला आवडतो, आणि आपत्कालामध्ये गायीचं रक्षण करणारा देवाला पूर्ण आवडतो. एक शब्द आहे आवडतो आणि दुसरा शब्द आहे पूर्ण आवडतो. भगवंताला पूर्ण जर आवडायचं असेल तर साधी आणि सोपी गोष्ट आहे. गरीब होता, आपत्काल आला, दारू प्यायची त्याला सवय होती, इतकी दारू प्यायची सगळा प्रपंच उद्ध्वस्त झाला, शरीर सगळं विकलांग झालं, रोग झरझर झाला, मरण्याची वेळ आली, रस्त्याने निघाला. एक गाय अशी व्याकुळ होऊन पडली होती, गायीच्या पोटात असा जखम झालती, पू रक्त आळ्या बिलबिल करत होत्या. स्वतःच्या एका हातखाली पडला, हात पुढं केला, गायीच्या पोटात जी जखम होती ती जखम सगळी काढली, ती धुतली, ती आळ्या काढल्या, रक्त साफ केलं, हळद वगैरे टाकली, 2-4 दिवस सेवा केली. गाय सुदृढ झाली आणि हा मेला. कारण याचं मरणच जवळ आलं. मेला तर नरकाला गेला. नरकाला गेल्यानंतर सगळा पू दिसू लागला, रक्त दिसू लागलं. तिथल्या यमाने सांगितलं की आलास तू माझ्या दरबारामध्ये, तुझं थोडं पुण्य आहे, तुला इथं नरकामध्ये वास्तव्य करायचं आहे का स्वर्गामध्ये? कुठलं पुण्य अगोदर भोगायचंय? तो म्हणला कुठलं भोगायचं काही मला माहिती नाही, सध्या मला नरकात आहे, पोटात आताडे वडतात, कावडे हुरतात, भूक लागली, मला भूक लागली तुला. जे माणसं ऐका, जे माणूस आई वडील जिवंत असताना आणि याच्याकडे सामर्थ्य असताना, पैसा पाणी असताना आई वडिलांची सेवा जो करत नाही, मेल्यानंतर त्याला भगवान श्रीकृष्णाने कंस मारल्यानंतर आई वडिलाला मुक्त केलं, त्यावेळेस खाली श्लोक आहेत. भगवान श्रीकृष्ण सांगितले, भगवान म्हणतात की आईवडिलांची जे सेवा करत नाहीत शक्ती असून मेल्यानंतर त्याला यमदरबारात, मेल्यानंतर अल्लाच्या परमेश्वराच्या दरबारामध्ये त्याला स्वतःच भूक लागते ना, सो मांसम खादंती, त्याला त्याचंच मांस खायला लावतात. तुला भूक लागली आहे? हां भूक लागली आहे. आई असताना वडील असताना सेवा केली नाही, मी सेवा पैसा असून सेवा केली नाही. लक्षात ठेव, तुला खायचंय तुझंच मांस तोड, मांडी काप, पिंढऱ्या काप, हात काप, बोट काप, शरीरातलं मांस काढ, खरडूर करून तोंडात टाक आणि खा पोटभर. त्याचंच मांस त्याला खायला लावतात. मन कृपया आपण आईवडिलांची, साधू संतांची सेवा करावी. आता हा मेला होता, पोटात आग पडली आहे, यमाला सांगतो मला भूक लागली आहे, यमा मला काही खायला दे. यम म्हणला तुला खाण्यासारखं माझ्याकडे भरपूर आहे, पण इथलं खाण्याच्या योग्यतेचा नाही. म्हणजे इथलं खाण्याच्या योग्यतेचा नाही, इथं पू खावा लागतो, इथं रक्त खावं लागतं, इथं विष्ठा खावं लागते, इथं खाण्याच्या तो योग्यतेचा नाहीस, कारण तुझ्याकडून गायीची सेवा घडलेली.
गायीची सेवा घडली. जीवनभर पाप केलास तू, जेवण आईवडिलांची सेवा केला नाहीस, देशाची सेवा केला नाही, तू अजून चांगलं कुठलं कार्य केलं नाही, सोमवार व्रत एकादशी कधी बघितले नाहीस, एक दिवस मांस खायचा चुकला नाहीस, सगळं पाप तुझं आहे म्हणून तू नरकाला आलास. पण नरकातलं खाणे इतकं माझ्याकडे देणे इतकी शक्ती नाही. आता तुला खायचंच एक कर. ज्या हाताने गायीचं रक्त, गायीचं पूप 2-4 दिवस पुसलास, ते हात तुझ्या तोंडात टाक. त्याने ते 2 करंगळ्या 2 बोट तोंडात टाकले, चोखायला लागला. स्वर्गातल्या अमृताचा स्वाद यायला लागला. स्वर्गातील अमृताचा स्वाद यायला लागला. स्वर्गातील किर्लोस्कर पाईप जोडला काय तिथून, म्हणले मला तर स्वर्गातील अमृताचा स्वाद यायला लागलाय. तो आता इथं राहू नको. विमान बोलवलं यमाने, विमानात बसला, स्वर्गाला पाठवलं. स्वर्गात अमृताच्या तलावाच्या काठीच त्याला ठेवण्यात आलं. रोज अमृत प्यायला लागला. जीवनभर पाप केलं, पण गायीची आपत्कालात संकटात रक्षण केलं. मेल्यानंतर यमदरबारामध्ये त्याला रक्त नाही प्यायला मिळालं, अमृत प्यायला मिळालं. ही गोसेवेचा परिणाम आहे. म्हणून गायीची सेवा करा. भगवंताला सर्वथैव परिपूर्ण आवडतो. मज पर्यंता पूर्ण आहे. त्या सेवे गोचारण सवे चारित फी. त्याच्यासोबत मी गायी राखतो म्हणतात. आता एवढा एक ववी सांगतो. गोपाळ सांगतात आम्ही कोण आहोत. गोवडी म्हणजे परमेश्वराला गायी राखणारा पूर्ण आवडतो. परमेश्वराचे पूर्ण कृपांकित आम्ही रानटी, गोवडी रानटी असे आम्ही आहोत. गायीचं सेवेचं स्वरूप सांगतो आणि जय ठोबा रुकुमाई घेऊ. 2 एखादी लीला सांगू आणि समाप्त करू. बघा बोलता बोलता झाला टाईम. लक्ष देऊ नाही का. पुढची होईल. गायीची सेवा करा, गायीची सेवा करा, पण कशी करा, त्याचं लक्षण काय, कशा पण. गोसेवेचे विधान. गोग्रास द्यावा तो तृण, करावे अंग कुरवाळन, इतुलेने मी प्रसन्न होई. अशी ओवे. अर्थ सांगतो. जरा भजन करा. विठ्ठला 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 विठ्ठला. गोसेवेचे विधान. गायीच्या सेवेचं विधान आहे का. गोग्रास द्यावा तो तृण. गायीला गोग्रास द्यावा. रोज सकाळी बायकांनी आंघोळ केल्यास भाकरीचा तुकडा गरम केलेला गायी 2 तासाच्या आत जर गायीला दिला तर तो गोग्रास ठरतो. नाहीतर आपण गायीला शिळी भाकर दिली तर त्याचाच पितृदोष तयार होऊन पित्र तडपडतात स्वर्गामध्ये. रात्रीच्या भाकरी 4 दिवसाच्या भाकरी एकत्रित करायच्या आणि गायीला खाऊ घालायच्या नाही. 2 तासाच्या आतचा ताजा नैवेद्य गायीला गेला पाहिजे. अजून नाथ महाराजांनी ह्या ओवीमध्ये थोडा बारकावा आहे. गोग्रास द्यावा तो तृण. गायीला गोग्रास म्हणजे कानवले द्यायचे नाहीत. अधिक मासामध्ये महिलांनी कानवले तयार केले. ब्राह्मणाने सांगितले, बिचाऱ्याने बायाने तयार केले. एका काय बाईने 33 कानवला गाईला खाऊ घातला. गायीनं बिचारीनं खाल्ल्यानंतर टराटर पोट फुगून गायी व्याकुळ झाल्या. पाय खुरतडून रातभर तर त्रास झाला आणि दुसऱ्या दिवशी खड्या झाल्या. गायीचा तो आहार नाही. नाथ महाराज गोग्रास द्यावा तो तृण. गवताची पिंडी गाईला खाऊच घालायचं असेल. गाईच्या सेवेचं स्वरूप आहे. एखादं कापड घ्यायचं, हातात खुरपं घ्यायचं, उसात शिरायचं, उसामधलं गवत काढायचं, गटुडं बांधून आणून गाईला खाऊ घालायचं. याचं नाव आहे गाईची सेवा. याचं नाव आहे गाईची सेवा. किंवा जिथं गोशाळा असेल, मी तर आम्ही चौधरींच्या घरी गेलो होतो. त्यांची त्या आजी वारल्या चौधरीच्या घरीच गेलतो का आपण, दातोंडीत का. हां, त्यांच्या घरी गेलो होतो. त्या आजी वारल्या त्यांच्या. ते म्हणले मग आम्ही जमल तेवढा आमच्याकडे घरचा चारा असेल तर घरचा गोशाळेला देतो, नाहीतर विकत घेऊन देतो. गाईला भाकरी खाऊ घालू नका. गाईला कानवले खाऊ घालू नका. 2000 रुपयाचा 100 काढा बाय. 2000 शेकडा 2000ला आमच्याकडे, तुमच्याकडे किती आहे मला माहित नाही. 2000 रुपये द्यायचे. कोणाच्या हातात द्यायचे नाहीत. कोणाच्या हातात द्यायचे नाही. 2000चा कडवा आपण घ्यायचा. ज्यांच्याकडे गाय आहे त्यांना नेऊन द्यायचा. ते काय आपणाला दूध देणार आहेत का, त्याचा काय फायदा होणार आहे, असलं बोंबलायचंच नाही.
आपला काय उपयोग होणार आहे का? दिलीप राजाने गायीची सेवा केली नव्हती. वशिष्ठाने सांगितलं, दिलीपा पुत्र संतती होणार नाही, तुला गायीची सेवा कर. दिलीपाने गायीची सेवा केल्याबरोबर पुत्र संतती झाली. म्हणून गायीला एखादी तरी पेंडी टाकावी. करावे नंतर दुसरं करावे अंग कुरवाळण. गाय दिसल्यानंतर गायीच्या पाठीला चोळावं. गायीच्या पाठीला जर चोळला तर पुन्हा हात जर असा बघितला, असा हात फेर आणि लवली लावून जे हात नरम होत नाही त्या गायीच्या चोळण्याने हात नरम होतात. जर आपल्याला त्वचा रोग कोणता झाला असं तर गायी खरूच झाली असे. आता खरूच तर संपलेलीच आहे, गचकरण अजून शिल्लक आहे. गचकरण कधी जायचं नाही. त्याचं कारण आहे जीन पॅन्ट आहे भारतात, तोपर्यंत गचकरण जायचं नाही. म्हणून शान्या माणसानं कधी सुद्धा एवढं जाड घालू नये. सगळ्यात शाबास की कोणाला देवे, एवढं रखरखत ऊन आहे, तापल्याला ऊन आहे, मंडप एवढा गरम आहे, मधून कपडे आहेत, उप कपडे आहेत, आणि वरून पुन्हा चांगलं शर्ट घातलंय, त्याच्यातून कोट घातलाय, मंडवळ घातल्यात, आणि मोठा डोक्यावरती फेटा आहे, आणि अग्नीला फेरा देतो तरी हा बिचारा शांताकारम. त्याला खरी शाबासकी दिली पाहिजे. शांताकारम. गचकरण काय? खरूच गेली पण गचकरण काय राहिले? जाड कपडा अंगावर कधीही घालू नये. जाड कपडा वरचे असे पातळ कपडे घालावेत, पातळ कपडे घालावेत, त्याच्याने गचकरण होत नाही. मला करावे अंग कुरवाळण असू द्या. गाईचं अंग कुरवाळण करावं, गाईची वशांड चोळावी, गाईची पोळी चोळावी, गाईच्या पाठीवर चोळावं. गाईच्या पाठीमागे शिंगाला गाईला चोळता येत नाही, तिचं जीभ बी पोंचत नाही आणि तिला चोळता येत नाही, म्हणून आपण तिथे चोळावं. गाय जेव्हा ताणून अशी उभारेल 33 कोटी देवता तिच्यातल्या प्रसन्न होतात महाराज. म्हणून करावे अंग कुरवाळण. गाईच्या अंगाचं कुरवाळण करे जा. नाही चारा टाकणं होत. कंगाल माणसं आहेत, कशाचं चारा टाकणं होतंय. श्रीमद भागवत कथा आरती होती, लोभी होता, रोज मारवडी कथा ऐकायला यायचा, कोणाला दान धर्म देऊन माहीत नाही. सगळे लोक आरतीमध्ये 5 रुपये 2 रुपये 5 रुपये 2 रुपये, आरतीत जरूर रुपये 2 रुपये टाकावा. आरतीतलं तेज आपल्या हृदयात येतं. कशाला त्याचं तेज घेतो? ऋणात कशाला राहायचे म्हणून रुपये तरी त्या आरतीच्या ताटात टाकत जावा. संस्कार तुम्हाला नाही. मी डांगेमध्ये पूजेला होतो, पूजा करायची. पूजा झाली की कीर्तन झाल्यानंतर जेव्हा मी आरती घेऊन जात असेल तेव्हा मला आरतीला त्या काळात 150 रुपये 200 रुपये होत होते. कोणी 5 कोणी 10. ही कशासाठी? ती भीक नाही, परमेश्वराचं तेज घेतलंय आपण. तेजाच्या मोहबद्द्यात फुल नाही, फुलाची पाकळी म्हणून समर्पित असतं. संस्कार राहू द्या. आरती घेतल्यानंतर तशी आरती कधीच घेऊ नका. असे त्याच्यावर हात फिरवायचा आणि तोंडावून फिरवायचा. देवाचं तेज घ्यायचं आणि देवाला काही द्यायचं राहायचा, तिकडं चोळीत बस, असं नाही. आरतीचा प्रकार आहे. आरतीमध्ये काहीतरी टाकावं आपल्या पैसे. तो मारवड सगळे लोक टाकायचे. तो मारवडी कंजूस होता. टाकण्यासाठी त्यानं हात खिशात घातला आणि तो 1 रुपया काढला असा करून, दाबून धरला, पडू नये वगैरे. या आरतीवाल्याला याला वेळ लागला, घामा घुम झाला होता, हाताला सगळं ओलं लागलं. हात असा केला, पैशाकडे बघितलं तर म्हणला, पैशाला सगळं घाम आला. का रे पैशा, रडालास का? माझ्यापासून जाऊ वाटेना का तुला? दुःख व्हायले, व्याकुळ झालास का तू? तुला वाटतं मी त्या ब्राह्मणाच्या आरतीमध्ये टाकेन? रडू नको बाबा, राहू दे. टाकला खिशात. नाही दिला ब्राह्मणाला सुद्धा, नाही माणसाला. तुकोबाराय सांगतात, वेशेशी फुले तसे उदंड, वेशेशी फुले तसे उदंड, वेशेशी उदंड तसे वेशेशी फुले तसे उदंड, ब्राह्मणासी खांड देऊने, ब्राह्मणासी खांड देऊने, ब्राह्मणासी खांड देऊने. स्वतःच्या पत्नीला कधी गवगवीत साडी आणणार नाही, कधी समाधान ठेवणार नाही, सुनाबालाला कधी समाधान ठेवणार नाही. पण जी वेश्या असते तिला आवडीनं, तिला मोठे फुलं साडी बद्दल थोडं साडी घेऊन जातो, पण सत्प्रवृत्ती लोक आहेत त्याला खांड सुद्धा देत नाही स्वतःच्या कमाईतलं. म्हणतात देवो निधी खांड ब्राह्मणासी. असे काही काही माणसाच्या प्रवृत्ती असतात वागण्याच्या. झालं बाबा, मी सांगतो करावे अंग कुरवाळण. देवा गाईच्या अंगावर हात फिरवत जा. गाईला हे बरं वाटतं, आपले हितोच्या रोग निवरून जातात. इतुले नेहमी प्रसन्न होय भगवान म्हणतात तेवढ्याने. गोपाळ सांगतात, आम्ही कोण? श्रीकृष्णाला गोवळी म्हणजे पूर्ण आवडणारे. आम्ही कोण?
भगवान श्रीकृष्ण आमच्यावर पूर्णतः प्रसन्न आहे. आम्ही कोण? गायीची सेवा करणारे गोवळी आहोत. आम्ही रानटी गोवळी, रानातले आहोत. न हो जनातील धीटे. गोपाळ सांगतात संसारिक लोक, जनातील लोक, जनात वागणारे लोक प्रपंच करण्याकरिता याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्याला, कोणाचं लांबळं, कोणाचं चौकळं, कोणाचं वाटोळं, असं करण्यात माणसं धीट आहेत. आम्ही असं संसार करण्यासाठी धीट नाही. संसार करणारे लोक, प्रामाणिकपणे करणारे लोक सोडून, प्रामाणिकपणाने संसार करणारे लोक सोडून, जे माणसं प्रामाणिक संसार करीत नाहीत, छक्के पंजे करतात, त्या लोकांसारखे आम्ही पाप करणारे व्यवहारातले धीट नाहीत. संसारिक माणसं संसार करत असताना मागं नाही, आगे नाही, पिछे नाही, काही नाही. मंत्र्यांनी सांगितलं मी अशी योजना करील, तशी योजना करीन, रोड देईन, 25 कोटीचं तुमच्या गावाला अनुदान देईन. नवरा बायको गाडीत बसले, निघाल्यानंतर बायको म्हणली त्या गावाला 25 कोटीचं अनुदान देणार आहात ना, द्या, पण सगळं कॉन्टॅक्ट माझ्या भावाला द्या. कॉन्टॅक्ट कोणाला द्या? माझ्या भावाला द्या. माणूस कसा निर्लज्ज, कसा धीट आहे. समाजातलं त्यातल्या त्यात कस तरी सरकार देतं, त्यातलं हे माझ्या भावाला वाटून द्या. पाप करायला नवरा बायको भेट नाही, पाप करायला. तसे तुकोबराय म्हणतात आम्ही इतके धीट नाहीत, आम्ही भिणारे आहोत. तुम्ही निर्लज्ज माणसात पाप करणारे लोक आहात. संसारामध्ये आम्ही तसे नाहीत. सत्प्रवृत्तीने संसार करणाऱ्या लोकांसाठी नाही. जे लोक सत्प्रवृत्ती सोडून, चांगलं सोडून संसार करणारे जे लोक आहेत ना, ते लोक जसे संसार करायला फार भीतच नाही, तो भीत नाही ते. आम्ही तसले नाहीत. न हो जनातील धीटे, जनात जसे धीट आहे तसे नाही. उलट आम्ही देवाला म्हणतो तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी, तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी. नाही ये लौकिकी आता मज वर्तने, नाही ये लौकिकी आता मज वर्तने, नाही ये लौकिकी आता मज वर्तने, नाही ये लौकिकी आता मज वर्तने. तुका म्हणे असो तुझे तुझे मस्तकी, नाही ए लौकिकी आता मज वर्तने. आम्ही असे माणसं आहोत, लोकात वर्तायचं नाही आम्हाला. तुका म्हणे ऐका वचन, त्याचून याचन भक्ती करा. अशी आम्ही माणसं धीट नाहीत. मग तुम्ही कसे आहेत? आम्ही संवेदनशील आहोत. एकमेकाच्या शिदुऱ्या गोळा करतो, एकमेकाला देतो. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सिदोरे सकरो, सिदोरे सकरो, सिदोरे सकरो, सिदोरे सकरो, सिदोरे सकरो कला एक वाटे तो एक कला, सिदोरे सकरो कला एक वाटे तो एक कला, एक वाटे तो एक कला, एक वाटे तो एक कला, एक वाटे तो एक कला. सिदोरे सकरो कला, सिदोरे सकरो कला, सिदोरे सकरो कला एक वाटे तो एक कला, सिदोरे सकरो कला एक वाटे तो एक कला. एक वाटे तो एक कला, सिदोरे सकरो कला, सिदोरे सकरो कला. शिदोरी सोबत घेतो, प्रत्येकाची शिदोरी आणलेली एकत्रित करतो आणि एकत्रित केलेली शिदोरीचा काला करून एकमेकाला वाटतो. अशी आहेत आम्ही. आणि काला खाऊन, ऐका ध्यान देऊ नाही का, ध्यान देऊ नाही का इकडे माझ्याकडे, काला खाऊन
तुम्ही सुद्धा रोज भगवंताचा प्रसाद खाऊन 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 इंद्रियामध्ये शक्ती येते. आलेल्या शक्तीचा उपयोग देवासाठीच करा. अंगामध्ये अन्न खाल्ल्यानंतर शक्ती येते. तुकोबरा सांगतात, पिंडाच्या पोषणे धावती विकार, पिंडाच्या पोषणे धावती. उत्तम गुलाबजामन काय, सफरचंद काय, केळी, द्राक्ष, मोसंबी, वेळेच्या वेळेला सगळा सात्विक आहार खाल्ला की मुसमुस करतं. इंद्रियामध्ये शक्ती येते. त्या शक्तीचा उपयोग भक्तीसाठी नाही केला तर त्या शक्तीचा उपयोग दुसरीकडे होतो. एवढंच मला म्हणायचं, दुसरीकडे. आता कुठं होतोय काय सांगण्याची, इमानदारीनं सांगा, सांगण्याची जागा आहे का? बोला की सांगण्याची जागा नाही. म्हणून माजतो माणूस, माजतो. आपल्या अंगात आलेल्या शक्तीचा उपयोग काय करावा? परमात्म्याचा खेळ खेळण्यात करावा. गोपाळ सांगतात, आम्ही खातो एकत्रित, शक्ती आमच्या अंगात येते आणि आमच्या अंगात शक्ती आली की त्या शक्तीचा उपयोग परमात्म्याच्या खेळात करतो. पण खेळ खेळत असताना आम्ही आमच्यातच खेळतो आणि आमचीच आमच्यापाशी पाहिजेत. अभंगाच्या खेळ खेळो आपणासे, 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 खेळो आपणासे, खेळो आपापणाशी आमची ती आम्हापाशी. खेळ आपापणाशी खेळायचा, आमचीच आमच्यापाशी. विषम लोकाबरोबर खेळ खेळणार, खेळ खेळल्यानंतर आनंद येणार नाही, खेळ खंडोबा होईल. मग कित्येक लोक, संसारिक लोकांच्या नवरा बायकोचे मन जर एकत्रित नाही झाले, मुलासुनाचे मन एकत्रित नाही झाले, त्या संसाराचा खेळ आनंद होत नाही, खेळ खंडोबा होतो. खेळ खंडोबा होऊ नये. खेळ खेळायचा तर खेळात आनंद यावा, पण खेळात आनंद यायचा तर खेळो आपापणाशी. आपलेच आपल्याशी खेळायला मजा येते. आमची ती आम्हापाशी, आपल्या आपल्याशी, आमची माणसं आमच्यापाशी खेळ खेळता येतो. बाकीच्याशी खेळ खेळून उपयोग नाही, आपल्याशी आनंद येतो. असा खेळ खेळणारे, बोधाला प्राप्त होणारे महापुरुष, बोधाला तर उत्तुंग प्राप्त झाले, जाणून नेमते झालेले असे जे महापुरुष आहेत, भक्तीचं सुख भोगण्यासाठी श्रीकृष्णाच्या चरण सानिध्याजवळ आहेत. अभंगाच्या शेवटच्या मन मिळाले नते, मन मिळाले नते,
म्हणे मिळाले नेणात तुका काढा तुका काढा तुका ढोबा भोवते तुका ढोबा तिजोरीचा करू तिजोरीचा वाटीतो एकाला एक 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 वाटीतो वाटे तो एकाला एक वाटी तो एकाला एक वाटी तो एकाला एक वाटी तो एकाला एक वाटी तो एक वाटी तो एक वाटी
एक वाटी तो एकाला एक वाटी तो एकाला एक वाटी तो एकाला एक वाटी तो एकाला एक वाटी तो एक वाटी तो एकाला एक वाटी तो एक वाटी तो एकाला एक वाटी तो एकाला दोरीचा नेणतीची आहे कानोबाच्या सानिध्यात आली, जवळ आले. म्हणे मिळाली नेणती तुका कानोबा भोवती. कानोबाच्या अवतीभोवती आणि खरे माणसाचे नेणती असतात. उत्तुंग शिखर गाठलेलं असतं विचाराचं, बोधाचं. जाणून नेणती करी माझी मनाय तुझी प्रेम खुना देवोनिया. जाणून सगळे नेणते झालेले असते. कानोबाच्या अवतीभोवती असतात, कानोबाच्या अवतीभोवती फिरतात. अभंगाचा अल्पशा मतीने एवढा अर्थ झाला. सगळ्यांनी हात वर करायचे आणि प्रेमाने ठोके वाजून भजन करायचं. थोबार बोला बोला, टाळी वाजून जमणार नाही, बोलावं लागेल. टाळी हरी हरी हरी
काल्याच्या पुष्कळ दिला मी बारखाव्याने श्रीमद भागवतामध्ये श्लोकासह सांगितले. हे सेवा झालेली श्री पंढरीनाथाच्या चरणी आपणाला समर्पित करायची आहे. ही जो तुका म्हणे उदार कृपाळ शृंगारिली बाळ कौतुके, एवढा आपला सत्कार पहिलाच आपला झाला. एवढा याच्या अगोदर नाही, कारण आपण करून घेत नाही म्हणून झाला नाही. आपण या शृंगार हो या अविनाशजी आणि साहेबांचं काय नाव आहे, या इकडून या, असे फोटो घ्या. यांची कंपनी मोठी आहे. फोन आला कोणती बॅटरी टाकूयात म्हणे यांच्या कंपनीची म्हणे यांच्या कंपनीची असे. हा सगळा सोहळा जो आहे अशोक महाराजांना त्यांनी पदरात घेतले म्हणून झाला आपला हा सोहळा मोठा आहे. सांभाळून घेतात, सत्संग असेल तर सुट्टी देतात. त्यांचा थोडा मोठा संपूर्ण जगभर कारभार आहे, जगभर. त्यात अशोक महाराज आपले त्यांच्याकडे सेवेला आहेत आणि त्या सेवेतून मिळालेला मोबदला 2-2, 2.5 लाख रुपये अशोक महाराज याच्यामध्ये हे करतात. कोणाला सोनं घेऊन ठेव वाटत नाही, कोणाला जमीन घेऊन ठेव वाटत नाही, पण हा उत्सव जो असू करावासा वाटतो सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने झाला. आपण सगळे एकत्रित उपस्थित झालात. मोठा श्री कीर्तनाला रंग चढला. हा रंग श्रीहरीच्या चरणी आपण समर्पित करूया. बोलल तितकं थोडंच आहे. साहेबाचं आगमन झालं आणि अशोक महाराजांना सगळ्यांना मदत करणारा अजून एक त्यांचा मित्र आहे, त्यांचं नाव अविनाशजी आहेत ते उभारलेले. आणि आपण सगळे भगवत भक्त सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो, वाणीला पूर्णविराम देतो. त्या संतांचं भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली काही निवेदन द्यायचे का नाही? निवेदन झालं. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल शिंके लावी येले दुरी होतो तिघाची. तुम्ही